पावसानं विश्रांती घेताच इकडे नाशिकमध्ये साथीच्या आजारांनी आता डोकं वर काढलंय। डेंग्यूसह मलेरिया, चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे। एडिस डासांची संख्या वाढली आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यामधले 15 गावं सध्या हाय रिस्कवर आहेत। शहरामध्ये डेंग्यूसह साथीच्या आजारांचा प्रकोप वाढल्यानंतर महापालिकेच्या मलेरिया विभाग आता ॲक्शन मोडवर आलाय आणि या प्रकरणामध्ये शासकीय कार्यालयांसह एकूण 208 आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। एकदा ग्राफिक्सद्वारे आपण ही सगळी माहिती पाहूया। नाशिकमध्ये 15 गावं सध्या हाय रिस्कवर आहेत। पाऊस थोडा कमी झाला त्यामुळे साथीचे आजार वाढत चालले। जिल्ह्यात जानेवारी-जुलै दरम्यान डेंग्यूचे 168 रुग्ण आढळलेत। चिकनगुनियाचे 25 रुग्ण आहेत। तर चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे। नाशिक शहरात डेंग्यूचा उद्रेक होण्याचा धोका आहे। एडिसचा डंख नाशिकला कसा बसला ते आपण पाहतोय। डेंग्यूचे सर्वाधिक 77 रुग्ण मालेगावात आहेत, तर नाशिकमध्ये 56। घराभोवती स्वच्छता ठेवण्याचं त्यामुळे आता मनपानं आवाहन केलेलं आहे। आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचं आवाहन करण्यात आले प्रशासनाकडून। तर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरांचं नियमित सर्वेक्षण सुरू झालेलं आहे। मात्र अत्यंत चिंताजनकरित्या ही सगळी आकडेवारी वाढत चालली आहे।